घर घेतल्यानंतर ना हं. कलर आपण बेडरूमला वेगळा, हॉलला वेगळा, किचनला वेगळा असं वेगवेगळ्या प्रकारचे कलर देतात. बरोबर. तर हॉलला कुठला कलर हवाय, बेडरूमला कुठला हवाय आणि किचनला कुठला हवाय? पूर्ण घराला एक कलर दिला तरी चालतो. मग ओके. तो कुठला असावा? तर ऑफ व्हाईट कलर, क्रीम कलर, बेज कलर. तुम्हाला जर शेड हवी आहे, तर मी बहुतेक पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे मॉर्निंग ग्लोरी ही एक ओके. शेड आहे. किंवा ऑफ व्हाईट आणि बेजच्या मधले जेवढे हं. कलर आहेत, ते तुम्हाला वास्तुदोष निर्माणच करत नाही. हां. आणि जर तुम्ही सांगितलं हॉल तर तुमचा ब्रह्मस्थानात येतो. हं. तर हॉलमध्ये नेहमी नॉर्मल जेवढा लाईट कलर द्याल टुवर्ड्स ऑफ व्हाईट ते येल्लोच्या मधला एकदम ओके. लाईट येलो किंवा ऑफ व्हाईट हा कलर चालतो. कारण की तिथे पोकळी आहे. ब्रह्मस्थानात नेहमी पोकळी हवी आणि हं. आकाश तत्व. तर तिकडे ऑफ व्हाईट किंवा हा एकदम लाईट येलो, एकदम लाईट ब्लू असतो तो हां, चालतो. हां. किचन तुमचं जर आग्नेयेकडे असेल, तर कधीही तिकडे ब्लॅक कलर आणि निळा कलर आणू नका. ओके. ब्राउनची टोन चालेल. थोडं वायुतत्व आणि अग्नितत्व जवळ आहे म्हणून थोडं ग्रीनचे शेड्स चालतील. नाहीतर हं. मग ऑफ व्हाईट, क्रीम आणि बेज कलर हे सगळ्यात बेस्ट. ओके. आणि बेडरूम तुमचं कुठल्या दिशेला आहे त्यावर आपण डिसाईड करतो. समजा आता पश्चिमेला आहे, तर पश्चिमेला आकाश तत्व आहे आणि पश्चिमेला अ, पश्चिम नैऋत्याला पृथ्वी तत्व आहे. तर हां. थोडा येल्लोइशमध्ये पण चालतो, व्हाईटमध्ये पण चालतो किंवा ब्लूमध्ये. ओके. तो कुठल्या ग्रेडिंग केल्यानंतर कुठल्या दिशेमध्ये तो बेडरूम येतो एक्झॅक्ट हां. त्यावर आपण डिसाईड करतो कलर कुठला.